सामूहिक सुरक्षितता हा एक महत्त्वाचा एक पार्ट म्हणून किंवा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मानला जातो, त्याचा उपयोग केला जातो. साधारणतः सत्ता संतुलनाच्या संदर्भांमध्ये आपण एक साधन म्हणून त्या घटकांचा आपण विचार केलेला होता. विदेश नीती, राजनय असेल, सत्ता संतुलन असेल, सामूहिक सुरक्षितता असेल, ह्या सगळ्या बाबी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या, औचित्यपूर्ण आणि प्रासंगिक स्वरूपाच्या आहेत, असं सगळेच समीक्षक व्यक्त करत असताना किंवा व्यक्त होत असताना आपल्याला दिसून येतात. जगभरातले जे संघर्ष आहेत ते संघर्ष सोडवून शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याकरिता सामूहिक सुरक्षिततेचा हा सुद्धा एक मार्ग एक महत्त्वाचा ठरत असल्याचं आपण मानू शकतो. खरं तर सामूहिक सुरक्षितता आणि शांततेचा मार्गाने वाद सोडवण्याची पद्धती, ज्याला आपण पीसफुल सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल डिस्प्यूट्स म्हणू शकतो, हे दोन सर्वात महत्त्वाचे असणारे मार्ग समजले जात असल्याचं एक निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवलेलं आहे. आक्रमक राष्ट्रांविरुद्ध एकत्रित येऊन आणि सैनिकी कारवाई करून शांतता प्रस्थापित केल्या जाते, किंवा दुसऱ्या मार्गानुसार युद्ध किंवा सैनिकी शक्तीचा उपयोग न करता पत्रव्यवहार आहेत, मध्यस्थी आहे, लवाद आहेत किंवा समझोता करून संघर्ष सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. युद्धाच्या मार्गातून प्रश्न सोडवणे किंवा संघर्ष थांबवणे किंवा शांततेच्या मार्गातून प्रश्नाची सोडवणूक करणे, दोन पर्याय असतात. साधारणतः तिसऱ्या पर्यायांचा भाग बरेचदा मांडला जात नाही, पण तिसरा भाग हाही एक राहू शकतो की त्या त्या देशाचे असणारे हितसंबंध कशामध्ये गुंतल्या गेलेले आहेत, त्याच्या गरजा नेमक्या कशा प्रकारच्या आहेत, त्या गरजांचा भाग लक्षात घेऊन त्याला नियंत्रित करणे. बरेचदा आपल्याला असं दिसतं की छोटी असणारी राष्ट्र जी प्रभावशाली आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेली आहेत, ती इतर राष्ट्राच्या विरोधांमध्ये स्वतःचाही साम्राज्यवादाचा विस्तार करणे आणि इतरांच्या साम्राज्यवादाला रोखून धरण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे राष्ट्राचं स्वरूप किंवा युद्धाचं स्वरूप पाहत असताना छोटी राष्ट्र साधारणपणे बड्या राष्ट्रांवर नियंत्रण मिळवण्याचा, विजय मिळवण्याचा, युद्ध छेडण्याचा प्रयत्न करत नाही. पण मोठ्या राष्ट्रांचा जर आपण विचार करायला लागलो तर त्यांना नियंत्रित करणं सुद्धा कठीण जातं. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा एक थोडासा भाग आपण जर लक्षात घेतला तर कदाचित तुम्ही समजू शकता की रशियाची आर्थिक गळचेपी करण्याच्या दृष्टिकोनातून बराचसा असणारा प्रयत्न करण्यात आला. युक्रेनच्या बाजूनी असणारी जी राष्ट्र आपण साधारणपणे ज्यांना मानतो, त्यामध्ये अमेरिका प्रेरित असणारी नाटो राष्ट्र असतील. या राष्ट्रांनी म्हणा किंवा अमेरिकेने म्हणा,
रशियाच्या आर्थिक घटकांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. रशियासोबतच्या असणाऱ्या आर्थिक संबंधांवर बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तरी मात्र रशियाने काही युद्धातून माघार घेतली नाही किंवा युद्धामधून बाहेर पडून युक्रेनचं जे काही सार्वभौमत्व आहे त्याला अबाधित राखण्याचा प्रयत्न केलेला नाही. जवळपास 3 आठवड्यावरून अधिक कालखंड उलटल्या गेल्यानंतरही जवळपास आता महिना होते, या काळामध्ये मात्र युद्ध थांबल्या गेलेलं आहे अशा प्रकारचं प्रारूप आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की युद्धाची जी काही मानसिकता आहे त्या मानसिकतेमध्ये मग लवाद असतील, शांततेने सहकार्य करणं असेल, मध्यस्थी असेल किंवा नियंत्रण असेल, या घटकांचा फारसा वापर होतो असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेपाठीमागचं उद्दिष्ट पण तेच होतं की या माध्यमातून शांतता आणि सुव्यवस्था राखल्या जाईल. परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेला गेल्या 1945 मध्ये ती निर्माण झाली आणि जवळपास हा 77 वर्ष कालखंड त्या संयुक्त राष्ट्र संघटनेला झालेला आहे. तिच्या अपयशाचा किंवा यशाचा जर आपण विचार तोलून मोजून करायला लागलो तर जागतिक हिंसाचारांवर, दहशतवादांवर, गरिबीवर, हल्ल्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यामध्ये खूप मोठं असणारं दीर्घकालीन यश प्राप्त झालेलं असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या संस्थात्मक माध्यमातून सुद्धा जगातली युद्धविषयक असणारी मानसिकता थोपवल्या जाऊ शकते का, हा प्रश्न मग त्यामध्ये थोडासा एक लंबकाच्या स्वरूपांमध्ये किंवा तो टांगता असणारा, तरंगता असणारा म्हणून आपल्याला दिसायला लागतो. एखाद्या राष्ट्रावर आक्रमण झालेलं असताना त्याला इतर राष्ट्रांनी एकत्रित येऊन प्रोटेक्ट करणं, त्याला संरक्षण देणं आणि युद्ध लढणं हा सामूहिक शक्तीचा लढा साधारणपणे मानला जातो. सर्व राष्ट्र अशा प्रकारे जर एकत्रित आलीत तर आक्रमक राष्ट्रांना मात्र रोखून धरू शकल्या जाऊ शकतं. साधारणपणे सामूहिक सुरक्षितता जर असेल तर युद्ध करण्याचं खुमखुमी म्हणा किंवा युद्ध करण्याची मानसिकता आकारास येते असं म्हटलं जाऊ शकत नाही. पण युक्रेनच्या प्रश्नांवर मात्र विपरीत घडलेलं आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की युक्रेनचा नाटो सोबतचा असणारा करार, नाटो देशासोबतचं असणारं त्याचं लष्करी सहकार्य, अमेरिकेसारख्या किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशांसोबतचा असणारा शस्त्रास्त्राचा व्यवहार, असं असताना युक्रेनच्या प्रश्नांमध्ये थेट मात्र अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया पडलेली आपल्याला दिसत नाही. ऑस्ट्रेलियाने मात्र जवळपास $5 अब्ज शस्त्रास्त्र युक्रेनला पुरवली आहे. पण ज्यावेळेला आपण सामूहिक सुरक्षितता म्हणतो त्यावेळेला म्हणजे उदाहरणार्थ नाटो संघटनेचा जर आपण विचार केला तर नाटो संघटनेचं एक तत्व आहे किंवा वैशिष्ट्य आहे की नाटो संघटनेच्या एखाद्या सभासद राष्ट्रावर जर कोणाचं आक्रमण होत असेल तर ते सर्वांचं आक्रमण समजण्यात येऊन त्याला विरोध करण्यात येईल आणि युद्धांमध्ये भाग घेतला जाईल. हे इराकमध्ये घडलं, हे अफगाणिस्तानमध्ये घडलं. रशिया आणि युक्रेनच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची संभाव्यता निर्माण होऊ शकली नाही. याचं कारण जर आपल्याला वेगळं दिसेल. खास करून जर्मनीने स्पष्टपणे रशियाच्या आक्रमणाला विरोध करायला नकार दिला. याचं कारण असं आहे की रशियाने भूमार्गाच्या माध्यमातून जी पाईपलाईन टाकलेली आहे रशियामधून तेल पुरवठा करण्यासाठी, त्यामध्ये मोठ्या प्रमाणातली भांडवल गुंतवणूक आहे आणि रशियाकडून थेट तेल मिळण्याची शक्यता असल्यामुळे रशियासारख्या असणाऱ्या देशांसोबत जर्मनीने विरोध पत्करायचा नाही अशा प्रकारची ठाम भूमिका घेतली. जर्मनी एक नाटो राष्ट्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर रशिया इतर देशांवर आपले हल्ले करत असेल, विरोध पत्करत असेल, तर अशा वेळेला या अन्य देशांनी काय केलं पाहिजे याची भूमिका आपण जर तपासायला लागलो तर जर्मनीने सर्वस्वी भूमिका ही निराळी घेतलेली आहे हे मात्र आपण स्पष्ट करू शकतो. म्हणजे दोन्ही बाजू आपण तपासायच्यात की सत्ता संतुलनामुळे युद्ध थांबलीत का, आणि म्हणून असा प्रश्न सामूहिक सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये सुद्धा विचारला जातो की जागतिक शांतता, सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याच्या दृष्टिकोनातून सामूहिक सुरक्षितता गरजेची आहे. आणि ही सामूहिक सुरक्षितता जी निर्माण झाली
ज्याच्यातनं वेगवेगळे प्रकारचे करार झालेले आहेत. आपल्याकडे पण आपण ब्रिक्स करार केलेला आहे, सार्कचा करार केलेला होता, बिमस्टेक होतं, नाटो, सिटो, सेंटो हे असणारे करार तर आपण अभ्यासणारच आहोत. रशियाच्या द्वारे तयार करण्यात आलेला वारसा करार असेल, या अशा कराराचा भारत कधी भाग बनला गेला नाही, कारण ज्या करारामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं असेल, खास करून भारत आणि रशियामध्ये अनाक्रमणाचा एक करार झालेला होता आणि स्पष्ट करण्यात आलेलं होतं. भारत किंवा रशियामध्ये दोनपैकी एखाद्या राष्ट्रावर जर कोणी आक्रमण करणार असेल तर परस्परांना धावून जातील. गेल्या 20-25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ही स्थिती पूर्णपणे बदलल्या गेली आणि कोणासोबतही धावून जाण्यापेक्षा, म्हणजे नाटो संघटनेचं एक तत्व जर आपण वगळलं तर आपण हे स्पष्ट करू शकतो की रशियासारखे देश असतील, भारतासारखे देश असतील, ही राष्ट्र परस्परांवर आक्रमण झाले म्हणून एकमेकांसोबत धावून गेलेली आहे चित्र मात्र आपल्याला दिसत नाही, जे चित्र रशियाशी आपण करार करत असताना निर्माण झालेलं होतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की सामूहिक सुरक्षिततेमध्ये सामूहिक सुरक्षा व्यवस्था आपण त्याच्यामध्ये सम्मिलित असते आणि केवळ एकटं राज्य सुरक्षिततेचा प्रयत्न करू शकत नाही, म्हणून सामूहिकरित्या शक्तीचा वापर केला जाऊन बलाढ्य असणाऱ्या राष्ट्राच्या विरोधांमध्ये कृती करण्याचा, युद्ध लढण्याचा प्रयत्न केला जातो. हा भाग त्या दृष्टिकोनातून आपण समजून घेऊ शकतो किंवा लक्षात घेऊ शकतो. सामूहिक सुरक्षितता सातत्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे हा युद्ध टाळण्याचा एक मार्ग मानला गेलेला आहे. आक्रमक राष्ट्राला युद्धाची धमकी देऊन आक्रमक मागे घेण्याकरता बाध्य केलं जातं आणि परराष्ट्र धोरणाचे एक प्रभावी साधन म्हणून जर कशाकडे बघितल्या जात असेल तर ते मात्र सामूहिक सुरक्षिततेकडे बघितल्या जाते. मार्गेंता याची व्याख्या करत असताना म्हणतो की सामूहिक सुरक्षितता म्हणजे एकासाठी अनेक व अनेकासाठी एक हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय समाजात उपयोगात आणणे. म्हणजे सामूहिक सुरक्षितता जी काही संकल्पना आहे ती एकासाठी अनेक आणि अनेकांसाठी एक हे तत्व त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे, म्हणून एकावर झालेला हल्ला हा सगळ्या राष्ट्रांवरचा हल्ला मानला जाईल. जसे इराकमध्ये अमेरिकेच्या बाबतीमध्ये 9/11ची घटना घडल्यानंतर इराणच्या राज्यव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचं काम अमेरिका आणि नाटोनी केलं. अफगाणिस्तानची असणारी व्यवस्था सुद्धा अशाच पद्धतीने ताब्यात घेण्यात आली, तिथला तालिबानांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यात आलं आणि अमेरिकेने आपली असणारी व्यवस्था मग अफगाणिस्तानमध्ये उभी केली. पण त्यांच्यावर एक आक्षेप असा नोंदवण्यात आलेला होता की ज्याला अफगाणिस्तान सोबतचं युद्ध झालं, इराकचं युद्ध झालं, त्यावेळेला मात्र अमेरिकेने हव्या तेवढ्या प्रमाणांमध्ये सैन्यबळाचा उपयोग केला नाही. इराकच्या युद्धामध्ये तर केवळ 20 सैन्य अमेरिकेने पाठवले, शस्त्र पुरवठा मात्र जास्त केला आणि त्यामुळे त्याची सोबतची सहकारी जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनी मात्र अमेरिकेच्या भूमिकेवर टीका केलेली होती. फ्रान्सने टीका केलेली होती, जर्मनीने टीका केली होती, इंग्लंड मात्र त्यांच्या बाजूने राहिलेलं होतं. मार्गेंताच्या या व्याख्येचा विचार करत असताना ही संकल्पना किंवा हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये उपयोगात आणण्याच्या दृष्टिकोनातून विचारात घेतला जातो. ग्रास नावाचा विचारवंत आहे तो असं म्हणतो की सुरक्षिततेकरिता सामूहिक कृतीशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. सामूहिक सुरक्षिततेविरुद्ध पूर्ण असुरक्षितता आहेत, परंतु सर्व सामूहिक कृती सामूहिक सुरक्षिततेच्या कृती मात्र ठरू शकत नाहीत. क्लाउड नावाचे विचारवंत ते असं म्हणतात की सामूहिक सुरक्षिततेला सत्ता संतुलन व जागतिक शासनाप्रमाणेच शक्ती संचालनाचे स्वरूप मानले जाते. सामूहिक सुरक्षितता ही एक प्रकारे सत्ता संतुलन व जागतिक शासनांमधील स्थिती म्हणून त्याचा विचार केला जातो. म्हणजे आंतरराष्ट्रीय जगतांमध्ये शक्ती संचालनाचं जे काही स्वरूप आहे त्याला उपयोगामध्ये आणण्याचं काम या ठिकाणांमध्ये केलं जातं. सामूहिक सुरक्षितता आणि सत्ता संतुलन एक प्रकारे जागतिक शासनांमधील एक महत्वपूर्ण स्थिती म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 19व्या शतकांमध्ये विल्यम पेन आणि विल्यम पिट यांनी अशा प्रकारचा हा सिद्धांत मांडला आणि शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ओस्नाब्रुक येथे संधी घडवून आणल्या गेलेली होती. पण हा विषय साधारणपणे 20व्या शतकांमध्ये व्यवस्थित रीतीने
पसरू लागलात किंवा त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला लागलेत. आणि यामध्ये प्रेसिडेंट विल्सन यांनी शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याकरिता एका जागतिक संघटनेची गरज प्रतिपादली. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. राष्ट्रसंघाच्या अपयशामुळे पुन्हा दुसरं जागतिक महायुद्ध उद्भवलं आणि मग पुन्हा संयुक्त राष्ट्र संघटनेची म्हणजे युनोची स्थापना झाली. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आपण म्हणतो. पण युनोची स्थापना झाल्यानंतरही संघर्ष निवळले का? तर त्या संघर्षाची धग आतापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत पण सुरू असताना आपल्याला दिसतं. जगाच्या प्रत्येकच असणाऱ्या भागांमध्ये कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या वर्षी सातत्याने युद्ध, संघर्ष, अस्थिर असणाऱ्या राजवटी, व्यवस्थेवरचे प्रश्न असे निर्माण झालेले असं आपण पाहू शकतो. म्हणजे ही सगळी रचना आपण जर अभ्यासली तर आपल्याला लक्षात येतं की आपण सामूहिक सुरक्षिततेची गरज कशा दृष्टिकोनातून लक्षात घेतलेली आहे. सामूहिक सुरक्षिततेच्या आधारांचा जर आपण विचार केला तर आपण हे समजून शकतो की सामूहिक सुरक्षिततेकरता जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय संघटनांची गरज असते. आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सर्व राष्ट्र एकत्रित येतात, आपल्या शक्ती संचयाद्वारे आक्रमक राष्ट्राला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. पण यांचं संघटन मात्र दृढ स्वरूपाचं असलं पाहिजे, ही त्याची मात्र अट आहे. राष्ट्रांमध्ये पृथकता असून परस्पर राष्ट्र जर वेगवेगळ्या असणाऱ्या घटकांमध्ये किंवा स्वतःमध्येच रममाण होणार असेल तर मग जगामध्ये कायम शांतता आणि सुरक्षितता निर्माण होणं, राहणं हे अशक्य होऊन बसतं. आणि लीग ऑफ नेशन्स असेल, युनो असेल, अशा प्रकारच्या संघटना का महत्वाच्या ठरल्या गेल्या याचा विचार मग आपल्या समोर यायला लागतो. सामूहिक सुरक्षिततेचा एक घटक म्हणून व्यापक शक्ती संचलनाचा भाग निर्माण होत असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. सामूहिक सुरक्षिततेमध्ये व्यापक शक्ती संचय असण्याची अपेक्षा नोंदवल्या गेलेली आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांकडे जर प्रचंड शक्ती संचय असेल तर आक्रमक राष्ट्र जे काही आहेत भयभीत होणार नाहीत आणि व्यापक शक्ती संचय असला पाहिजे म्हणजे सहसा कोणतेही राष्ट्र हे आक्रमण करण्याकरता धजावणार नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थिती फार विचित्र आहे आणि आपण पाहिलेलं आहे की शांती सेनेचा जो काही वापर आहे तो बड्या राष्ट्रांच्या उपयोगाच्या हितातून झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. मग ते अफगाणिस्तानचं प्रकरण निवळणे असेल, इराक आणि इराण मधील असणारं संघर्ष थोपवणे असेल, सौदी अरेबिया आणि इतर असणारे देश असतील, इस्रायल आणि गाझा पट्टीतील असणारा संघर्ष असेल, या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला जरा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. राष्ट्रांचे समान धोरण हा एक सामूहिक सुरक्षिततेचा आधार मानला गेलेला आहे. सामूहिक सुरक्षिततेला मान्यता देणाऱ्या आक्रमक राष्ट्राविरुद्ध संघटित होणाऱ्या राष्ट्रांचे धोरण समान असले पाहिजे. अन्यथा सामूहिक सुरक्षिततेची कल्पना करणं किंवा ते यशस्वी करणं हे शक्य होणार नाही. एकदा आक्रमक कोण हे ठरल्यानंतर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे निश्चित झाल्यानंतर सर्व राष्ट्रांना सामूहिक कारवाईला अनिवार्यपणे पाठिंबा देणे आवश्यक ठरते. अजूनही मात्र रशिया आणि युक्रेनच्या बाबतीमध्ये 3दा संयुक्त राष्ट्र संघटनेने मतदान घेतलं. 3 वेळेला भारत तटस्थ राहिलेला आहे आणि तटस्थ राहिल्यामुळे भारताची चर्चा पुन्हा एकदा अलिप्ततावादी संघटनेच्या निमित्ताने सुरू झालेली आहे. परस्पर विरोधी हितांना गौण स्थान दिले जाते. सामूहिक सुरक्षितता एकदा का तुम्ही मान्य केली की राष्ट्रांना आपापसातील परस्पर विरोधी हितांना सामूहिक सुरक्षिततेच्या कार्यासाठी गौण स्थान दिले पाहिजेत. आपसातील मतभेद कायम राहिले तर सामूहिक सुरक्षितता यशस्वी होऊ शकत नाही. अशा प्रकारचा विचार की अशा प्रकारची बाब या ठिकाणांमध्ये नोंदवण्यात आलेली आणि त्या दृष्टिकोनातून सामूहिक सुरक्षिततेची संकल्पना आणि त्याचे आधार, त्याची एकंदरीत व्याख्या, त्याच्यावर मांडण्यात आलेली महत्त्वपूर्ण सिद्धांतकर्त्यांच्या रचना आणि त्याचा छोटासा इतिहास पाहत असताना, संक्षिप्त इतिहास पाहत असताना त्याचं असणारं महत्त्व हे जर आपण अभ्यासांमध्ये पाहिलं तर सामूहिक सुरक्षिततेचा विचार किती महत्त्वाचा ठरतो हे आपल्याला सहजपणे पटवू शकते.